एकत्र ग्रामस्थ येऊन हे मैदानाचं नियोजन केलं जातं, तर त्याच्याबद्दल काय दादा सांगू शकता? खरंच बोललात, ते माझे गावातील आणि वाडीतील आणि मित्रपरिवार खूप मदत करून त्यांच्या जेव्हा मी हा कार्यक्रम हँडल करतो. तर मंडळी, आपण मैदान पाहण्यासाठी आलेलं आहे आणि जे उद्याचं जे मैदान होणार आहे मित्रांनो मजेशीर असणार आहे आणि कोकणातील शेतकरी बांधवांसाठी हे मैदान आहे आणि मैदानाचं मित्रांनो नियोजन पण मित्रांनो खूप छान आहे आणि त्याच्यामध्ये हे साईडला जे मैदान आपण पाहतोय ना, तर पलीकडच्या साईडने मित्रांनो बैल सुटणार आहेत आणि तिकडनं बैल ह्या साईडला पळून ह्या साईडला मित्रांनो बैल येणार आहेत आणि इथं जी सीमारेषा असणार आहे तर तिथेच मित्रांनो किती सेकंदामध्ये कोणाचे बैल येणार आणि कोण गुलालाचा मानकरी होणार आणि कोण एक नंबरची गाडी घेऊन जाणार ते आपण पाहणार आहे यूट्यूबच्या माध्यमातून उद्या. तर मित्रांनो बघायला गेलं कोकणामध्ये खूप सारी मैदानं होतात आणि याच्यामध्ये आणि देवा डेकोरेटर बोललं तर हे मालक आहेत. तर दादा उद्याच्या मैदानाबद्दल काय सांगू शकता? नमस्कार, हे माझं वर्षातलं तिसरं मैदान आहे. माझ्या गावातील आणि माझे मित्रपरिवाराच्या थ्रूने मी कार्यक्रम करतो. खूप मला सपोर्ट करतात ते लोक. आणि यावर्षी आम्ही एक नवीन उपक्रम चालू केला, म्हणजे बाईक ठेवलं आहे. पहिलं घाटी घाटासाठी एक नंबर ई बाईक आणि घाटी घाटासाठी आणि गावठी घाटासाठी एक नंबर बाईक ठेवलं आणि एक विशेष म्हणजे एक लकी ड्रॉ ठेवलं आम्ही. यावर्षी एक नवीन उपक्रम राबवलेला आहे आणि 100 रुपयात ई बाईक देतो आहे. बाकी अशी 3-4 बक्षिसं ठेवलेत आपण. तर मंडळी जर बघायला गेलात ना, तर देवा डेकोरेटरप्रमाणे नांगरणी स्पर्धा मैत्री ग्रुपकडून होत असते आणि जर बोललं तर गावातले एकत्र ग्रामस्थ येऊन हे मैदानाचं नियोजन केलं जातं, तर त्याच्याबद्दल काय दादा सांगू शकता? खरंच बोललात, ते माझे गावातील आणि वाडीतील आणि मित्रपरिवार खूप मदत करून त्यांच्या जेव्हा मी हा कार्यक्रम हँडल करतो. आणि ह्या वर्षी म्हणजे वैशिष्ट्य बक्षीस आम्ही ठेवलं आहे. घाटी घाटासाठी आणि गावठी घाटासाठी ई बाईक ठेवलेले आहे आणि एक वेगळं एक आम्ही लकी ड्रॉचं नवीन प्रयोग केलेला आहे. त्यासाठी सुद्धा ई बाईक आहे. 100 रुपयामध्ये ई बाईक आहे. ओके, म्हणजे जर बोललं तर 100 रुपयात ही कोण जर लकी असेल तो लकी घेऊन जाणार आहे बाईक. हो. आणि बाईकचं नियोजन कसं आहे तर गावठी गटामध्ये आणि घाटी गटांमध्ये? घाटी घाटासाठी पण ई बाईक आहे एक नंबरसाठी आणि गावठी घाटासाठी पण ई बाईक आहे. ओके, म्हणजे जर आता बोललं तर ह्याच तर आपल्याला बाईक पाहायला मिळतात मित्रांनो, पाहू शकता. आणि ह्याच्यामध्ये त्या साईडला एक ब्लॅक कलरचे आहे, ब्लॅक ग्रे कलरचे आणि त्या साईडला व्हाईट कलरचे आहे. तर 1 नंबर 2 नंबरला कसं काय नियोजन आहे? 1 नंबरला ई बाईकच्या नंतर मग बाकी बक्षीस आहेत 10. ओके, तर अजून काय सांगू शकता की उद्याचं नियोजन कसं असणार आहे? जर बोललात तर एका साईडला घाटी बैल आहेत, तर एका साईडला गावठी बैल आहेत आणि त्यांचे बैलगाडी मालक पण असणार आहेत. परत प्लस जर बोलला तर लकी ड्रॉ पण इकडे असणार आहे. तर त्याच्यामध्ये नियोजन कसं आहे तर ग्रामस्थांचं? ग्रामस्थांचं नियोजन म्हणजे एक टाईम हे करून आम्ही ॲडजस्ट करून तो आम्ही लकी ड्रॉ वगैरे संध्याकाळी बक्षिसाच्या रूपात हे करणार आहोत. ओके, आणि जर एक बोलायचं झालं तर उद्याची स्पर्धा आहे ना, तर किती वाजता चालू होणार आहे? बरोबर सकाळी 10 वाजता चालू होईल. ओके, तर बोललं तर अंदाजे किती जोड्या होऊ शकतात जर बोललात तर? 200 जोड्याचं टार्गेट आहे आमचं. आणि 200च्या वरती जर आलं तर? 200 जोड्या आलं तर घेणार आम्ही, लवकर आठवलं तर आम्ही घेणार. पण ते लॉटच्या नंतर येणाऱ्याच्या नंतरचे नंबर नंतर राहतात. ओके, आणि जर बोललं तर उद्या समालोचकसाठी आपले कोण आहेत? जर बोललं तर एका साईडला वैभव दादा आहेत, तर एका साईडला शिगवण आहेत, तर त्यांच्याबद्दल काय तुम्ही सांगू शकता? आमचे मित्र सुनीलजी शिगवण हे आम्हाला वेळोवेळी साथ करतात, त्यांनाच आम्ही बोलवतो. ओके, म्हणजे जर उद्याचे जे समालोचक आहेत तर मित्रांनो तर सुनील शिगवण आहेत आणि त्यांच्याबद्दल जर बोललात तर काय सांगू शकतात सुनील शिगवणांबद्दल? खूप काही नामांकित अँकरवाला आहेत ते आणि खूप मजा आमच्यावर प्रत्येक कार्यक्रमाला. समोर जे आपल्याला बोलेरो पिकअप पाहायला मिळते ना, तिथे होतो आणि तिथून आपण चालत आलेला आहे आणि ह्या साईडला मित्रांनो बैलांचा जो टर्न असतो ना ते तुम्ही पाहू शकता. म्हणजे असा यू काढलेला आहे आणि यूमधून मित्रांनो का तर मित्रांनो आपण प्रत्येक मैदानामध्ये रेलिंगची जी मैदानं पाहतो ना, तर त्याच्यामध्ये कसं असतं की समोर येतो आणि परत असा चौकोन असतो, म्हणजे ए आकडा असतो. पण आपल्याला इथे ना यू आकडा पाहायला मिळतोय, कारण तिकडनं बैल सुटणार सुसाटमध्ये आणि जर बोललं तर ह्या साईडने मित्रांनो बैल तिकडे जाणार आहेत. मैदान आहे ना मित्रांनो, ह्या साईडने बैल सुटणार आहेत आणि इकडला जो यू आहे ना तो पाहू शकता मित्रांनो पूर्ण यू आकार आहे. कारण जरी बैल ह्या रेलिंगच्या घासून आला ना तरी ते जाग्यावर टर्न मारून तिकडे पलीकडे जाऊन मित्रांनो तिकडे किती सेकंदामध्ये बैल जाणार ते मित्रांनो आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि मैदानाचं मित्रांनो नियोजन बोललं ना तर खूप छान आहे, कारण उद्या सकाळी 8 वाजल्यापासून इथे मैदान चालू होणार आहे. आणि त्या आरवलीमध्ये जे मैदान झालं मागच्या रविवारी
तर मित्रांनो तेच मैदान मित्रांनो खूप सारे बाईक वगैरे होत्या आणि खूप सारे आपल्याला बक्षिसं पण सुंदर होते. आणि तेच मित्रांनो आज आपण कोकऱ्यामध्ये आहोत आणि कोकऱ्यामध्ये हे जे आपल्याला मैदान पाहायला मिळते ना, तर त्या साईडने मित्रांनो बैलजोड्या सुटणार आहेत. आणि हा जो यू आकार आहे ना, तर मित्रांनो भारीच आहे. आणि असं कुठे मित्रांनो झालं नव्हतं मैदान, आणि तो व्ह्यू आकाराचं मैदान आपल्याला पाहायला मिळतं आहे. कारण जर बोललं ना तर समोरच्या साईडला आहे ना 15 ते 16 फुटाचा गॅप आहे. आणि हाच गॅप मित्रांनो जर टर्निंगला बोललं तर इथे 20 ते 22 फुटाचा हा गॅप आहे आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि जर इथूनच ते बैल येणार आहेत त्या साईडने पळणार आहेत. आणि हा यू टर्न आहे ना तर आपल्याला पाहायला मिळतो मैदानाचा. कारण मैदान पाहू शकता तुम्ही, मैदान आहे ना तर बोललं तर 12 ते 15 सेकंदाचं हा मैदान होणार आहे. आणि माझा अंदाज आहे थोडासा, आणि तुमचा पण अंदाज मित्रांनो बांधा आणि तुमची जोडी नक्कीच या मैदानामध्ये घेऊन या. आणि जर बोललं ना तर मागच्या रविवारी जे मैदान झालेलं आरवलीमध्ये त्याच्यापेक्षा अजून खूप जोड्या येऊ दे आणि खूप सारी बक्षिसं पण छान आहेत. आणि प्रत्येकाच्या बैलांना गुलाल लागू दे हीच आपली ईश्वराचरणी प्रार्थना आहे. कारण मित्रांनो आज कोकणातून खूप सारे बैलगाडी मालक आपल्या इथे मैदानामध्ये येतात, प्रत्येक मैदानामध्ये जात असतात. पण मित्रांनो प्रत्येक बैलगाडा मालकाला असं वाटतं की म्हणजे माझा जो नंदी आहे तर त्याचा गुलाल लागू दे मैदानामध्ये, बस हीच इच्छा मित्रांनो तुमची पूर्ण होणार आहे. आणि उद्याचं जे मैदान असणार आहे मित्रांनो खूप भारी असणार आहे. तर मंडळी आम्ही पण जाणार आहोत, तुम्ही पण नक्कीच या. आणि ह्या मुलाखती मित्रांनो तुमच्याबरोबरच होणार आहेत उद्याच्या मैदानामध्ये. तर आम्ही कुठे दिसू ना तर नक्कीच आम्हाला बोला, तुम्हाला बैलांचे फोटो वगैरे काढून आम्ही देणार हे 100%. आणि ते लगेच पण आम्ही ते फोटो देणार आहोत तुम्हाला. आणि जर बोललं तर कोकणामध्ये खूप सारी बैलगाडा नांगरणी स्पर्धा होत असते.